हॅलो पॅरेंट्स, टीचर्स अँड स्टुडंट्स. तर बघा, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा सराव संच 5.3. यामधील आपला पहिला प्रश्न, खालील संख्यांचा लसावी काढा. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 5.2 पाहिला, त्यामध्ये आपण मसावी संख्यांचा काढला होता. आता आपण इथे लसावी काढणार आहोत. मसावी आणि लसावी काढताना आपण सेम मेथड वापरणार आहोत. उभ्या मांडणीने आपण दिलेल्या संख्यांचे पहिले मूळ अवयव काढून घेणार. त्या मूळ अवयवानंतर आपण त्यांच्यामध्ये कोणता सामायिक मूळ अवयव असतो तो लिहिणार. त्यानंतर लसावी काढताना त्यांचा असामायिक अवयव जो असतो तो पण लिहावा लागतो. आणि सामायिक अवयव असामायिक अवयव यांचा जेव्हा आपण गुणाकार करू तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे? लसावी मिळणार आहे. येतंय लक्षात? मसावी काढताना आपण फक्त सामायिक अवयव त्यांचा गुणाकार करून जे उत्तर येतं तो डायरेक्ट असतो आपला मसावी. तसं लसावीमध्ये कसं असणार आहे? सामायिक अवयव जे आहेत त्यांचा गुणाकार आणि असामायिक अवयव जे आहे त्यांचा गुणाकार, अशा दोन संख्या मिळणार. मग आपल्याला दोन्ही संख्यांचा परत गुणाकार करून जे उत्तर मिळणार तो असणार आहे आपला लसावी. चला तर आपण सुरुवात करूया पहिल्या उदाहरणाला. 16 आणि 24 हे नंबर दिलेले आहे. आता 16ला बघा, एकक स्थानी 6 आहे, याला 2ने भाग जातो. बे8 ही 16. त्यानंतर 8 आहे, 8ला पण 2ने भाग जातो. बे4 8. 4ला पण 2ने भाग जातो. बे2 4. 2ला पण 2ने भाग जातो. बे1 बे. हे सगळे आले 16चे मूळ अवयव. 24 एकक स्थानी 4 आहे, 2ने भाग जातो. बे1 बे. बे2 4. 12 आले, एकक स्थानी 2 आहे, 2ने भाग जातो. बे6 12. तर 6 आहे म्हणून 2ने भाग जातो. बे3 6. 3ला 3नेच भाग द्यावा लागणार आहे. 3 3. आता इथं आपण यांचे मूळ अवयव लिहून घेऊ. 16चे मूळ अवयव 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 आणि 24चे 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3. आता यांच्यातले सामायिक मूळ अवयव कोणते आहेत त्यांना आपण गोल करून घेऊ. 2 सामायिक अवयव, परत 2 सामायिक अवयव, परत 2 सामायिक अवयव. जे सामायिक अवयव मिळाले त्यांना आपण इथे लिहून घेऊ. सामायिक अवयव बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 2 आणि त्यानंतर असामायिक अवयव 2 गुणुले 3 असं आपण लिहून घेणार आहोत. तर बघा, सामायिक मूळ अवयव बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 2 बरोबर त्यांचा गुणाकार केला, 8 उत्तर आलं. त्याच्यानंतर असामायिक मूळ अवयव बरोबर 2 गुणुले 3 बरोबर 6 आले. बेत्रिक 6 म्हणजे असामायिक मूळ अवयवांचा गुणाकार किती आला? 6. आता लसावी कसा मिळणार आपल्याला? सामायिक मूळ अवयवांचं जे उत्तर आहे 8 त्याचा आणि 6चा गुणाकार करणार. म्हणजेच आपण इथं सूत्रामध्ये कसं लिहिणार? सामायिक मूळ अवयव गुणुले असामायिक मूळ अवयव. सामायिक मूळ अवयव किती आहे? 8. असामायिक मूळ अवयव किती आहे? 6. तर बघा, 8 सक 48. मग आपण इथे लिहून घेतलं लसावी बरोबर 48. दुसऱ्या उदाहरणामध्ये 30 आणि 40 हे दोन्ही नंबर दिलेले आहे. यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर आपण ठरल्याप्रमाणे मूळ अवयव पाडून घेणार. 30चे मूळ अवयव पाडताना एकक स्थानी 0 आहे, 5ने भाग जाणार. 5 सक 30. नंतर 6 आहे, 6ला 3ने आणि 2ने दोघांनी भाग जातो. कोणत्याही संख्येने भाग दिल्या तरी अवयव आपले सारखेच येणार आहेत, फक्त खाली वरती होतील. येते लक्षात? त्यानंतर बघा, 3 दुने 6 बरोबर. आता 2ला 2नेच भागावं लागणार. बे1 बे. आता इथे पण एकक स्थानी 0 आहे, 5ने भाग जाईल, मूळ संख्या आहे म्हणून हा मूळ अवयव आपल्याला मिळून जाईल. 5 8 हे 40. आता 8ला 2नेच भाग जाणार. बे4 8. 4ला 2ने भाग जाणार. बे2 4. 2ला 2ने भाग जाणार. बे1 बे. आता हे मूळ अवयव आपण इथे लिहून घेऊ. आता सामायिक मूळ अवयव कोणते आहे? 5. त्यानंतर 2 हा सामायिक मूळ अवयव आहे आणि असामायिक मूळ अवयवमध्ये हे 2 गुणुले 2 आणि 3 ही संख्या आपण लिहिणार आहोत इथे. तर बघा, सामायिक मूळ अवयव 5 आणि 2 होते, त्यांचा गुणाकार करून आपण 10 इथं उत्तर लिहून घेतलं. असामायिक मूळ अवयव 3 गुणुले 2 गुणुले 2. 3 दुने 6, 6 दुने 12. तर किती येतात? 12 येतात. आता लसावी बरोबर लसावी कसा मिळणार आपल्याला? सामायिक मूळ अवयव गुणुले असामायिक मूळ अवयव. सामायिक मूळ अवयव 10 आहे, 10 लिहिणार. गुणुले असामायिक मूळ अवयव 12 आहे, 12 लिहिले. यानंतर बघा, 12 1 12 आणि हा 0 म्हणजे 120 आपला काय मिळाला? लसावी 120. तिसऱ्या उदाहरणामध्ये 72 आणि 96
हे दोन्ही संख्या दिलेलं आहे, हे दोन्ही संख्यांचं आपल्याला लसावी काढायचं आहे. एकक स्थानी 2 आहे, 2ने भाग जाणार. 7 आहे, बेत्रिक 6, 7तून 6 वजा झाले, 1 राहिला, 12 झाले, बेसकी 12. इथं आले 36. याला 3ने आणि 2ने दोघांनी पण भाग जाऊ शकतो. तुम्ही 2ने भाग दिला तरी चालेल. ओके, 3 1 3, 3 2 6. याला पण 3ने भाग जाईल, 3ने भाग देऊन घेऊ. 3 चौक 12. ओके, 4 आहे, 4ला 2ने भाग जाईल, बे 2 4, 2ला 2नेच भाग द्यावा लागणार, बे 1 बे. तर 96. एकक स्थानी 6 आहे, 6 आणि 9 15 होतात. 3च्या पटीत आहे, याला 3ने भाग जाईल, 3ने भाग देऊन घेऊ. 3 त्रिक 9, 3 2 6. एकक स्थानी 2 आहे, 2नेच भाग जाणार, बे 1 बे. 3तून 2 वजा झाले, राहिला 1, 1 आणि 2 12, बेसकी 12. तर 16 आहे, एकक स्थानी 6 म्हणून 2ने भाग जाईल, बे 8 16. आता 8 आहे, 2ने भाग द्यावा लागणार, बे चौक 8. 4 आहे, 2ने भाग द्यावा लागणार, बे 2 4. 2 आहे, 2ला 2नेच भाग जाणार, बे 1 बे. तर हे आले सगळे 96चे आणि हे आले 72चे मूळ अवयव. त्यांना आपण इथे लिहून घेऊ. आता सामायिक मूळ अवयव कोणता आहे बघा. 2 सामायिक मूळ अवयव आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर परत 3 नाही येणार, परत 2 येत आहे, परत 2 पण येत आहे. म्हणजे 3 वेळा 2 आणि 1 3 हे काय झाले सामायिक मूळ अवयव. आणि असामायिक मूळ अवयवांमध्ये हे 2 येणार आहे आणि हा 3 येणार आहे. त्यांना आपण इथे लिहून घेऊ. सामायिक मूळ अवयव 3 गुणिले 2 गुणिले 2 ते आपण लिहून घेतले. 3 दुने 6, 6 दुने 12 होतात. सामायिक मूळ अवयवांचा गुणाकार 24 आणि असामायिक मूळ अवयवांचा गुणाकार 12. आता आपण लसावी काढताना परत ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करणार. म्हणजेच सूत्र काय तयार होणार आहे आपलं, सामायिक मूळ अवयव गुणिले असामायिक मूळ अवयव. ते सूत्र आपण इथे लिहून घेऊ. तर बघा, सामायिक मूळ अवयव किती आलेले आहे 24 आणि असामायिक मूळ अवयव 12. आता परत यांचा गुणाकार करणार आहोत आपण. तर बघा, 24ला 12ने गुणणार आपण, ती 48, 48चा हात इथे हटायला 4, 12 दुने 24, 24 आणि 4 28. तर 288. बघा, 288 हा काय झाला आपला लसावी. यात जे आपल्याला लसावी काढायचा आहे, तर याचे आपण पहिले मूळ अवयव पाडून घेऊ. 30 संख्या आहे, एकक स्थानी 0 आहे, 5ने भाग जातो, 5 30 बरोबर. 6ला 3ने भाग जातो, 3 दुने 6, 2ला 2ने भाग जातो, बे 1 बे. 45 एकक स्थानी 5 आहे, 5ने भाग जाईल, 5 9 45. 9ला 3ने भाग जाईल, 3 त्रिक 9. 3ला 3ने भाग द्यावा लागेल, 3 1 3. एकक स्थानी 0 आहे, 5ने भाग जाईल, इथं 6 आहे, 5 1 5. 6तून 5 वजा झाले, राहिला 1 झाले 10, 5 दुने 10, 12 राहिले. 12ला 3ने भाग जातो, 3 चौक 12. 4ला 2ने भाग जातो, बे 2 4. 2ला 2ने भाग जातो, बे 1 बे. आता हे मूळ अवयव जे मिळालेले आहे ते आपण इथे लिहून घेऊ. लसावी बरोबर 288. आता पहिल्या प्रश्नातील चौथा उपप्रश्न आहे. त्यामध्ये 9, 15 आणि 20 या संख्या दिलेल्या आहे. या संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर यांचे पहिले आपण मूळ अवयव पाडून घेऊ. 9ला 3ने भाग जातो, 3 त्रिक 9. 3ला 3नेच भाग द्यावा लागणार, 3 1 3. तर 15 आहे, 15ला 3ने भाग जातो, 3 5 15. 5ला 5नेच भाग द्यावा लागणार, 5 1 5. तर 20 आहे, एकक स्थानी 0 आहे, याला 5ने भाग जाईल, 5 चौक 20. 4ला 2ने भाग द्यावा लागणार, बे 2 4. 2ला 2नेच भागावं लागतं, बे 1 बे. मिळालेले मूळ अवयव आपण इथे लिहून घेऊ. इथं 3 आहे, इथं 5, 3 आणि 5 आहे, इथं 5 आहे. म्हणजे सामायिक अवयव तिघांमध्ये पण नाही आहे. मग असामायिक अवयवामध्ये हे दोन्ही 2 घेणार आपण. 3 अंक 2दा दिलेला आहे, हे दोन्ही पण घेणार. आणि हा किंवा हा 5, समजा आपण हा 5 घेऊ. एकदाच दिलेला आहे दोन्ही पण ठिकाणी, कोणता पण एक 5 घ्यायचा, दोन्ही 5 घ्यायचे नाही. सामायिक मूळ अवयव नाही म्हणून सामायिक अवयव आपण काय घेणार, 1 हा सामायिक अवयव सगळ्यांचा असतो म्हणून सामायिक अवयव बरोबर 1 आणि असामायिक मूळ अवयव बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3 असं आपण लिहून त्यांचा गुणाकार करून घेणार. तर बघा, सामायिक अवयव 1, असामायिक मूळ अवयव लिहून घेतले आपण. त्यानंतर यांचा गुणाकार करू. बे 2 4, 4 5 20, 20 त्रिक 60, 60 त्रिक 180. 180 हे काय आलं, असामायिक मूळ अवयव. असामायिक मूळ अवयव 180
सामायिक अवयवच का लिहिलं इथं आपण, मूळ अवयव का नाही लिहिलं? कारण एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या नाही आपल्याला माहिती आहे, म्हणून इथं मूळ हा शब्द वापरायचा नाही. डायरेक्ट सामायिक अवयव बरोबर एक हा शब्द लिहून टाकायचा. 180 एक 180, म्हणून लसावी काय मिळालं आपल्याला? 180. तर बघा हे शेवटचं उत्तर. आता 5 हा सगळ्यांमध्ये आहे म्हणून 5 सामायिक मूळ अवयव झाला. त्यानंतर 3 हा सगळ्यांमध्ये आहे, सामायिक मूळ अवयवमध्ये येणार. त्यानंतर दुसरा सगळ्यांमध्ये असलेली संख्या 1 पण नाही आहे, म्हणून सामायिक मूळ अवयव बरोबर आपण 5 गुणिले 3 लिहिणार. आणि असामायिक मूळ अवयवांमध्ये हे दोन्ही 2 घेणार आपण, हा 2 नाही घेणार कारण हा एकदाच आहे, हे दोनदा आहे, म्हणून जे जास्त वेळा असतात ते आपल्याला घ्यायचे असतात. हे 2 आपण असामायिक मूळ अवयवामध्ये घेणार. त्यानंतर हा 3 पण घेणार. आता बघा, सामायिक मूळ अवयव बरोबर 5 गुणिले 3 बरोबर 15 झाले. असामायिक मूळ अवयव बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3, 2 4 4 त्रिक 12, 12 झाले. लसावी बरोबर सामायिक मूळ अवयव गुणिले असामायिक मूळ अवयव. सामायिक मूळ अवयवांचा गुणाकार किती आलेला आहे? 15. असामायिक मूळ अवयवांचा गुणाकार किती आलेला आहे? 12. परत आपण यांचा गुणाकार करणार. 15 गुणिले 12 आपण जर केलं, 12 पंच 60, 60चा शून्य हा चालले 6, 12 एक 12, 12 आणि 6 किती झाले? 18. तर 180 आला. म्हणून लसावी आपल्याला किती मिळाला? 180. लसावी बरोबर 180. पहिल्या प्रश्नातला पहिला उपप्रश्न, 5, 10 आणि 15 या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या काढा. या तिन्ही पण संख्यांनी भाग जाईल अशी संख्या आपल्याला म्हणजेच आता इथे 5 घेतला, 5ने भाग जाणार अशी संख्या. 5च्या ऐवजी आपण इथे 10 जरी घेतलं तर 10ने भाग जाणारी संख्या. 10च्या ऐवजी 15 जरी घेतलं तर ह्या तिन्ही पण संख्येने भाग जाणारी इथली जी संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर बघा, या तिन्ही संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान संख्या आपण काढू शकतो. 3 अंकी संख्या नंतर काढू, पहिल्यांदा काय काढू? सर्वात लहान संख्या काढू. या तिन्ही पण संख्येने भाग जाणारे सर्वात लहान संख्या जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला दिलेल्या संख्यांचा लसावी काढावा लागणार आहे. येते लक्षात? लसावी म्हणजे काय असतं? तिन्ही संख्यांना भाग जाणारी छोट्यात छोटी संख्या असते, तिला काय म्हणतो आपण? लसावी. या तिन्ही संख्यांनी पूर्ण भाग जाणारी संख्या म्हणजे लसावी असते, बरोबर? लसावी काढल्यानंतर त्या लसावीच्या पटीमधील 3 अंकी संख्या कोणती आहे ती आपण शोधू. ती असणार आहे सर्वात लहान या तिन्ही पण संख्यांनी भाग जाणारी 3 अंकी संख्या. आलं लक्षात? चला तर आपण सोडवायला सुरुवात करू. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. आता बघा, 5ला 5ने भाग जातो, 5 एक 5. 10ला 5ने भाग जातो, 5 दुने 10. 2ला 2ने भाग द्यावा लागणार, 2 एक 2. आता इथे 15 आहे, 15ला 5ने भाग जाईल, 5 त्रिक 15. 3ला 3नेच भाग जाईल, 3 एक 3. आता तिघांचे मूळ अवयव, आता सामायिक मूळ अवयव कोणता येत आहे बघा? 5 हा सामायिक मूळ अवयव येत आहे. मग सामायिक मूळ अवयव बरोबर 5 लिहिणार आणि असामायिक मूळ अवयव बरोबर 2 गुणिले 3 आपण लिहून घेणार. तर बघा, 3 दुने 6 होतात. ओके, 5 आणि 6 यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? लसावी मिळणार आहे. म्हणजेच आपण सूत्र कसं लिहिणार? लसावी बरोबर सामायिक मूळ अवयव गुणिले असामायिक मूळ अवयव. तर बघा, आपण इथे लिहून घेतलं, सामायिक मूळ अवयव गुणिले असामायिक मूळ अवयव. सामायिक मूळ अवयव 5 गुणिले असामायिक मूळ अवयव 6. भाज्य म्हणजे आपण इथे लिहितो ती संख्या. आता या 30ला 5ने पण भाग जाईल, या 30ला 10ने पण भाग जाईल आणि 30ला 15ने पण भाग जाईल. बघा, 30ला 15ने भाग जाईल, 30ला 10ने, 30ला 5ने भाग. आता ह्या 60ला पण काय 5ने भाग जाईल, 60ला पण 10ने आणि 60ला पण 15ने. तसंच 3 अंकी विभाज्य आपला मिळाला. 5, 10 आणि 15 यांचा सर्वात लहान 3 अंकी विभाज्य आपल्याला मिळाला. तर बघा, आपण इथे उत्तर लिहून घेतलं. 30च्या पटी कोणत्या आहेत त्या लिहून घेतल्या. यात सर्वात लहान 3 अंकी संख्या 120 आहे, म्हणून ती संख्या 120 आहे असं आपण उत्तर लिहून घेतलं. प्रश्न दुसऱ्यातील 2 नंबरचा उपप्रश्न आहे. तर बघूया, 2 संख्यांचा गुणाकार 360 आहे आणि त्यांचा मसावी 6 आहे, तर त्यांचा लसावी किती? बघा, 2 संख्यांचा गुणाकार मसावी आणि लसावी
यांचं नेमकं सूत्र काय आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. चला तर ते सूत्र आपण बघून घेऊ, त्यानंतर आपण हे उदाहरण सोडवू. 18 आणि 30चा मसावी काढलेला आहे, 18 आणि 30चा लसावी काढलेला आहे. मसावी 6 आलेला आहे, लसावी 90 आलेला आहे. 6 आणि 90 बघा, 6 आणि 90चा गुणाकार कोणाच्या बरोबर येतोय? 6 गुणुले 30च्या इक्वल येतोय. म्हणजेच त्यांना काय सांगायचं आहे? दिलेल्या दोन्ही संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी व मसावी यांचा गुणाकार असतो. कोणत्याही दोन संख्या दिलेला असेल त्यांचा गुणाकार त्यांच्याच लसावी गुणुले मसावीच्या इक्वल असतो, बरोबर असतो. हे सूत्र आहे. आता आपण हे सूत्र वापरून लसावी, मसावी किंवा दिलेल्या दोन संख्यांपैकी कोणतीही एक संख्या दिलेली असेल, दुसरी काढायची असेल, ती पण आपण काढू शकतो. दोन संख्यांचा गुणाकार डायरेक्ट दिलेला आहे 360. ओके, त्यानंतर मसावी दिलेला आहे 6 आणि लसावी किती आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर आपण इथे पहिल्यांदा लिहून घेणार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर 360, मसावी बरोबर 6 आणि लसावी आपण काढून घेऊ. तर बघा इथे आपण लिहून घेतलं दोन संख्यांचा गुणाकार 360, मसावी बरोबर 6, लसावी काढायचा आहे. सूत्र लिहिलं दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणुले लसावी. इथं आपण सूत्र आहे असं दाखवून देऊ. त्यानंतर दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे, ती किंमत टाकून घेतली. मसावी 6 आहे, ती किंमत टाकून घेतली आणि लसावी आपल्याला काढायचं आहे, त्याला आपण आहे तसंच लिहून घेऊ. लसावी काढायचा आहे त्याला इकडेच राहू देऊ. हा 6ला इकडे शिफ्ट करू, याला इकडे शिफ्ट करायचा आहे. हा इथे गुणुले आहे, इकडे काय होणार आहे? भागिले होणार आहे. म्हणून 360 भागिले 6 बरोबर लसावी. बरोबर. आता बघा 6 1 6, 6 6 36 होतात आणि हा 0 म्हणजे किती झाले? 60/1 झाले. बरोबर. आता 60/60 भागिले 1 म्हणजेच किती आहे? 60 उत्तर आलेलं आहे आपलं. म्हणून लसावी बरोबर किती मिळाला? 60. आणि हे आलेलं उत्तर आपलं बरोबर आहे की नाही ते चेक जर करायचं असेल तर काय करायचं? लसावी गुणुले मसावी यांचा गुणाकार या 360 इतका येतोय का बघायचं. मसावी किती आहे? 6 आणि लसावी किती मिळाला? 60. 6 आणि 60चा गुणाकार करून बघू. 6 गुणुले 60, 6 6 36 आणि 1 0. लसावी आणि मसावी यांचा गुणाकार दोन संख्यांच्या गुणाकाराच्या इक्वल आला, म्हणजे आपलं हा लसावी उत्तर काढलेलं काय आहे? बरोबर आहे. शेवटी आपण उत्तर लिहून घेतलं, लसावी 60 आहे. पहिल्या प्रश्नातील तिसरा उपप्रश्न आहे, दोन संख्यांचा लसावी 200 आणि मसावी 10 आहे. दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या 40 असल्यास दुसरी संख्या कोणती ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा आपण आताच सूत्र बघितलं, याच्या पहिल्या उदाहरणामध्ये दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणुले मसावी हा सूत्र वापरून आपल्याला काढायचा आहे. दोन संख्यांपैकी एक संख्या दिलेली आहे, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. म्हणून आपण इथे सूत्रामध्ये सूत्र लिहितानाच कसं लिहिणार? पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणुले मसावी असं आपण सूत्र लिहून घेणार. जेव्हा दोन्ही संख्यांचा डायरेक्ट गुणाकार दिलेला राहतो तेव्हा आपण सूत्रामध्ये दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणुले मसावी लिहिणार. दोघांपैकी एक संख्या दिलेली असेल आणि एक काढायची असेल तर सूत्र कसं लिहिणार? पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणुले मसावी असं आपण लिहून घेणार. असं का लिहिणार तुम्हाला कळालेलंच असणार आहे. बघा पहिली संख्याची किंमत आपल्याला इथे टाकायची आहे आणि दुसरी संख्या बरोबर आपल्याला काहीतरी किंमत मिळावी म्हणून आपण इथं काय घेणार आहोत? पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या असं सूत्र घेणार आहोत. पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणुले मसावी इथे लिहून घेतलं. त्यानंतर पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे 40 आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. आपण दुसरी संख्या जसंच तसं लिहून घेणार. त्यानंतर लसावी 200 दिलेला आहे आणि मसावी 10 दिलेला आहे, तो आपण इथे लिहून घेऊ. आता बघा दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. 40ला आपण इकडे शिफ्ट करून देऊ. 40 इकडे गुणुले आहे, इकडे काय होणार? भागिले. मग आपण कसं लिहिणार? आता बघा या शून्यासोबत हा शून्य कट होईल. बरोबर. 4 1 4, 4 5 20, 20 कट झाल्यानंतर एक शून्य राहतो म्हणजे किती राहिले? 50. 50 गुणुले 1 केलं तर 50च येणार आहे आणि छेदामध्ये एकच आहे. 50ला 1ने भागलं तर उत्तर काय येणार आहे? 50च येणार आहे. मग आपण इथं लिहिणार दुसरी संख्या बरोबर 50.
दुसरी संख्या काय मिळाली? 50 मिळाली. तर बघा दुसरी संख्या 50 आहे, आपण लिहून घेतलं. दुसऱ्या प्रश्नातील चौथा उपप्रश्न आहे. आता हा उपप्रश्न बघा, शेतकऱ्याकडे 250 किलोग्रॅम गहू व 150 किलोग्रॅम ज्वारी आहे. दोन्ही धान्य वजन समान होईल अशा गोण्यांमध्ये भरायचे आहे. तर प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती किलोग्रॅम धान्य भरावे लागेल? आता एका शेतकऱ्याकडे काय आहे? 250 किलोग्रॅम गहू आहे आणि 150 किलोग्रॅम काय आहे? ज्वारी आहे, बरोबर. वजन त्यांचे म्हणजे वजन किलोग्रॅममध्ये गहू आणि ज्वारी वेगवेगळे आहे, पण त्यांना गोण्यांमध्ये भरायचं आहे. आणि गव्हाची गोणी असो किंवा ज्वारीची गोणी असो, गोणीमध्ये धान्य काय भरायचं आहे? समान भरायचं. समजा आपण पहिली गोणीमध्ये गहू भरले, किती भरले? 10 किलोग्रॅम, बरोबर. दुसऱ्या गोणीमध्ये ज्वारी भरली, ज्वारीचे पण 10 किलोग्रॅम भरले. 5 गोण्या भरल्या, गव्हाच्या 5 आणि ज्वारीच्या किती भरल्या? 3च भरल्या. एक्झाम्पल घेतलं आपण, कारण त्याचं वजन कमी जास्त, याचं वजन जास्त म्हणजे जास्त गोण्या भरू शकता. याचे वजन कमी आहे म्हणून कमी गोण्या आपण धरल्या, की गव्हाच्या 5 गोण्या भरल्या आणि ज्वारीच्या 3 गोण्या भरल्या. पण या तिन्ही गोण्यांमध्ये ज्वारी जी भरली आहे त्यांचं वजन गव्हाच्या गोण्यांच्या वजना इतकंच पाहिजे. म्हणजे याच्या गोण्या सगळ्या 10 किलोग्रॅमच्या असतील तर गव्हाच्या पण सगळ्या गोण्या 10 किलोग्रॅमच्याच असायला पाहिजे. म्हणजे दोन्ही गोण्यांचं वजन सारखं आहे असं आपण म्हणू शकतो. यांच्या गोण्या आपण जर एकत्र केल्या तर किती? 8 गोण्या होणार आहे. आणि 8 गोण्या काय असायला पाहिजे? सारख्याच किलोग्रॅमच्या असायला पाहिजे. दोन्ही गोण्यांमध्ये जास्तीत जास्त किती किलोग्रॅम आपण धान्य भरू शकतो हे आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला मसावी काढावा लागणार आहे. तर बघा 250 एकक स्थानी 0 आहे, 5ने भाग देऊ आपण याला, 5ने भाग जाईल. 5 5 25 आणि 1 0 आहे तसंच लिहिला. याला एकक स्थानी 0 आहे, 5ने भाग जाईल. 5 1 5 आणि हा 0 झाले 10. परत त्याला 5ने भाग जाईल, 5 2 10. याला 2ने भाग जाईल, 2 1 2. हे झाले सगळे 250चे मूळ अवयव. आता 150चे मूळ अवयव एकक स्थानी 0 आहे, 5ने भाग जाईल, 5 3 15 आणि 0 आहे असाच. 30ला एकक स्थानी 0 आहे म्हणून 5ने भाग जाणार, 5 6 30. 6ला 3ने भाग जाईल, 3 2 6. 2ला 2ने भाग द्यावा लागणार, 2 1 2. तर आता इथे आपण मूळ अवयव लिहून घेऊ. आता सामायिक मूळ अवयव, बरोबर. सामायिक मूळ अवयव कोणते कोणते आहे बघा? 5 सामायिक मूळ अवयव आहे, परत 5 आहे आणि यामध्ये बघा 2 पण हा सामायिक मूळ अवयव आहे. 2ला पण आपण इथे लिहून घेऊ. 5 5 25, 25 2 50. म्हणजेच बघा गव्हाचे 250 किलोग्राम गहू आहे. पहिल्या गोणीमध्ये आपण 50 किलो गहू भरले, दुसऱ्या गोणीमध्ये 50 किलो भरले, तिसऱ्या गोणीत 50 भरले, चौथ्या गोणीत 50 भरले आणि 5व्या गोणीत 50 भरले. म्हणजे अशा किती? 1 2 3 4 5 गोण्या आपल्याला भरावे लागणार आहे. या 5 गोण्यांमध्ये वजन किती असणार आहे? 50 किलो. तसंच आता आपण ज्वारी जर घेतली, पहिल्या गोणीत 50 किलो, दुसऱ्या गोणीत 50 किलो, तिसऱ्या गोणीत 50 किलो, म्हणजे याच्या फक्त 3 गोण्या भरणार आहे. पण या तिन्ही गोण्यांचं वजन 50 किलो आहे आणि ह्या 5 गोण्यांचं वजन किती आहे? 50च आहे. येते लक्षात? गोण्या भलेही कमी जास्त भरो, पण सगळ्या धान्यांचं ज्या गोण्या भरणार आहे आपण धान्यांच्या, त्या सगळ्या धान्यांच्या गोण्यांचं वजन सारखंच यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला मसावी काढावा लागला. तो मसावी आला 50. मसावी काढल्यानंतरच आपल्याला काय मिळालं की गोण्यांमध्ये जास्तीत जास्त किती आपण धान्य भरू शकतो, जेणेकरून सगळ्या धान्यांच्या गोण्या काय येणार आहे? सारख्याच वजनाच्या येणार आहे. हे आपल्याला मसावीमुळे मिळालं. तर बघा आपण इथे उत्तर लिहून घेतलं की प्रत्येक गोणीत आपल्याला जास्तीत जास्त 50 किलोग्राम धान्य भरावे लागेल. दुसऱ्या प्रश्नातील 5वा उपप्रश्न आहे. 3 मित्र एका वर्तुळाकार धावपट्टीवर धावण्याचा सराव करत होते. त्यांना एक फेरी पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 2 3 आणि 4 मिनिटे लागली. तर त्यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणाहून धावण्याची सुरुवात केली तर ते पुन्हा त्याच ठिकाणी पहिल्यांदा किती मिनिटांनी भेटतील? तर बघा 3 मित्र आहे, ही धावपट्टी आहे, धावपट्टीवरून धावत आहे. पहिला मित्र 2 मिनिटात, दुसरा मित्र 3 मिनिटात आणि तिसरा मित्र जो आहे तो 4 मिनिटात वर्तुळाकार धावपट्टीचा एक राऊंड पूर्ण करतो, बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे? ते मित्र पुन्हा एकाच वेळी एकाच ठिकाणी किती मिनिटांनी भेटतील हे आपल्याला काढायचं आहे. 2 3 आणि 4 यांचे आपण मूळ अवयव पाडून घेऊ.
2ला 2नेच भाग जातो, बे एक बे. 2चा 2 हाच मूळ अवयव आला, 3चा 3च मूळ अवयव येणार आहे. 4चा 2ने भाग जातो, बे 2 4, 2ला 2ने भाग जाईल, बे एक बे. याचे 2 आला, याचा 3 आला, याचा 2 गुणुले 2 आला. आता हे सामायिक मूळ अवयव आहे का? नाही, असामायिक मूळ अवयवच आहे. असामायिकमध्ये 2 गुणिले 2 आणि हा 3 घेणार आपण. सामायिक मूळ अवयव नाही म्हणून आपण इथे काय लिहिणार? सामायिक अवयव बरोबर 1. जेव्हा सामायिक मूळ अवयव नसतो तेव्हा आपण सामायिक अवयव बरोबर 1 ही संख्या घेतो. सामायिक अवयव गुणुले सामायिक मूळ अवयव. सूत्र लिहून घेऊ. त्या सूत्रात आपण पुढे किमती टाकू. बे 2 4, 4 त्रिक 12, 12 आलं इथे. मग 1 आणि 2चा गुणाकार करून आपल्याला काय मिळणार आहे? लसावी. म्हणजे लसावी किती मिळणार आहे? 12च मिळणार आहे. सामायिक अवयव 1, असामायिक मूळ अवयव 12, 12 1 12, लसावी किती मिळाला? 12. मग आपण इथं शेवटच्या वाक्यात उत्तर लिहून घेऊ. दुसऱ्या प्रश्नातला 6वा उपप्रश्न आहे. आता वर्गातील मुलांना रांगेत 6 किंवा प्रत्येक रांगेत 8 याप्रमाणे उभे केल्यास एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या किती? वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या किती येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, कमीत कमी संख्या शोधायची आहे म्हणजे आपल्याला इथं काय काढावं लागणार आहे? लसावी काढावं लागणार आहे. रांगेमध्ये किती उभे करताय? 6 आणि 8. याप्रमाणे उभे केल्यानंतर एकही शिल्लक राहत नाही, बरोबर. मग आपल्याला 6चा आणि 8चा लसावी काढल्यानंतर जी संख्या मिळणार आहे ती असणार आहे वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या. तर चला 6 आणि 8 या दोन्ही संख्यांचा आपण लसावी काढून घेऊ. तर कमीत कमी हा शब्द वापरला जातो. लसावीमध्ये पण आपण काय असतो? लघुत्तम सामायिक विभाज्य असतो. लघुत्तम म्हणजेच पण छोटात छोटा आणि कमीत कमी काय येत आहे? सारखंच येत आहे. वर्गातील मुलांची संख्या विचारली असेल किंवा काही विचारले असेल, कमीत कमी वेळा, लवकरात लवकर असे काही शब्द वापरलेले असतील, तेव्हा आपल्याला त्या संख्यांचा काय काढून आपल्याला उत्तर मिळणार आहे? त्यांचा लसावी काढून आपल्याला उत्तर मिळणार आहे. हे खूप सोपं आहे ओळखण्यासाठी की दिलेल्या उदाहरणात आपल्याला लसावी काढायचा की मासावी काढायचा, हो की नाही. 6ला 3ने भाग जातो, 3 2 6, 2ला 2ने भाग जाईल, बे एक बे. 8 2ने भाग जाईल, बे चौक 8, 4ला 2ने भाग जाईल, बे 2 4, 2ला 2ने भाग द्यावा लागणार, बे एक बे. आता याच्यात सामायिक मूळ अवयव कोणते आहे? 2. आणि असामायिक मध्ये 2 गुणिले 2 आणि 3 हे आपण लिहून घेणार. बे 2 4, 4 त्रिक 12. आता आपण इथे सूत्र लिहून घेऊ. लसावी बरोबर सामायिक मूळ अवयव गुणिले असामायिक मूळ अवयव. सामायिक मूळ अवयव 2, असामायिक मूळ अवयव 12, 12 दुने 24 म्हणून लसावी का मिळाला? 24. म्हणजेच त्या वर्गातील कमीत कमी मुलांची संख्या घेतली तर ती 24 येणार. तर आपण इथे शेवटच्या वाक्यात उत्तर लिहून घेणार. शेवटच्या वाक्यात आपण उत्तर लिहून घेतलं. या सराव संचामधील शेवटचा प्रश्न आहे हा दुसऱ्या प्रश्नातील 7वा उपप्रश्न. 3 वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बस एका स्थानकावरून दर 10, 15 आणि 20 मिनिटांनी सुटतात. जर त्या तीनही बस पहिल्यांदा सकाळी 8 वाजता सुटल्या तर त्या पुन्हा एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील? आता बघा, लवकरात लवकर केव्हा सुटतील ह्या 3 बस दिलेल्या आहे असा प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला लवकरात लवकर असे शब्द जर जेव्हा असतात किंवा कमीत कमी असे शब्द जर आलेले असेल तर आपल्याला जसं काय काढावं लागतो? लसावी, बरोबर ना. तर आपल्याला 10, 15 आणि 20 यांचा काय काढावं लागणार आहे? लसावी काढणार आहे. प्रश्न व्यवस्थित कळलेला नसेल तर लक्षात घ्या. पहिली बस 8 वाजून 10 मिनिटांनी निघते, दुसरी बस 8 वाजून 15 मिनिटांनी निघते आणि तिसरी बस 8 वाजून 20 मिनिटांनी निघते. आणि हीच बस पुन्हा 8 वाजून 20 मिनिटांनी निघणार. ही बस पुन्हा किती? 8 वाजून 30 मिनिटांनी निघणार. ही बस पुन्हा 8 वाजून 40 मिनिटांनी निघणार, बरोबर. पहिल्यांदा 8 वाजून 10 मिनिटांनी गेली, परत 8 वाजून 20 मिनिटांनी, असं करत करत ह्या तिन्ही बस पुन्हा लवकरात लवकर केव्हा एकाच वेळी सुटणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला 10, 15 आणि 20 या संख्यांचा लसावी काढून जो लसावी येणार आहे तीच काय असणार आहे? तिन्ही बसची पुन्हा एकाच वेळी सुटण्याची वेळ. एकक स्थानी 0 आहे, 5ने भाग जाईल, 5 दुने 10, 2ला 2 भाग द्यावा लागणार, बे एक बे. एकक स्थानी 5, 5ने भाग जाईल, 5 त्रिक 15, 3ला 3नेच भाग द्यावा लागणार, 3 एक 3.
एकक स्थानी 0, 5 ने भाग जाईल, 5 चौक 20, एकक स्थानी 4, 2 ने भाग जाईल, 2 दुणे 4, 2 ने भाग जाईल, 2 एक 2. आता हे मूळ अवयव मिळालेले आहे ते आपण इथे लिहून घेऊ. सामायिक मूळ अवयव 5 मिळाले आणि असामायिक मूळ अवयवामध्ये 3 आणि 2 गुणिले 2 ह्या संख्या आपल्याला लिहाव्या लागणार आहे. असामायिक मूळ अवयव बरोबर 5 आणि असामायिक मूळ अवयव बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3. 2 दुणे 4, 4 त्रिक 12. इथं आपलं 12 उत्तर आलं. आता लसावी म्हणजे सामायिक मूळ अवयव गुणिले असामायिक मूळ अवयव. सामायिक मूळ अवयवाचा गुणाकार 5 मिळाला, असामायिक मूळ अवयवाचा गुणाकार 12. 5 गुणिले 12, 12 पंचे 60 होतात. म्हणून लसावी किती मिळणार आहे आपल्याला? 60. परत आपण यांचा गुणाकार करू. 12 पंच 60. लसावी किती मिळाला? 60. 60 मिनिटांनी ते पुन्हा काय एकाच वेळी सुटणार आहेत. त्यांनी 8 वाजता सुटल्या होत्या. त्याच्यानंतर 60 मिनिटांनी म्हणजे 1 तासांनी, बरोबर? म्हणजे 1 तासांनी म्हणजे 9 वाजता. 8 वाजता सुटल्या होत्या, त्याच्यानंतर 60 मिनिटांनी सुटणार आहे एकाच वेळी. म्हणजे किती वाजता सुटणार आहे? त्या 9 वाजता सुटणार आहे. तर ते उत्तर आपण इथे लिहून घेऊ. आपण इथे उत्तर लिहून घेतलं. म्हणजेच 60 मिनिटांनी त्या बस पुन्हा एकाच वेळी सुटतील. 60 मिनिटे बरोबर 1 तास होतात. बस पहिल्यांदी 8 वाजता एकत्र सुटल्या होत्या. पुढील वेळ बरोबर 8 अधिक 1. 8मध्ये 1 तास मिळवल्यानंतर 9 वाजता. बरोबर, पहिली 8 वाजता सुटली होती, 8मध्ये 1 तास मिळवला म्हणजे 9 वाजता काय होणार आहे? त्या तीनही बस लवकरात लवकर 9 वाजता सुटणार आहेत. आपला इथलं सराव संच 5.3 संपला. आमची व्हिडिओ कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदी असाल, नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.